ही आपली इको फ्रेंडली नर्सरी. आजचा जो विषय आहे, आता मॅडम काय विचारतात? हा. तर मला तुम्हाला असं विचारायचं की मी तुमची नर्सरी बघितली, फारच सुंदर आहे. हम्म. पण सध्या जे आता हे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याकडे जे आपण म्हणतो की खूप झाडं तोडली जातात डेव्हलपमेंटसाठी, तर त्यावर तुम्ही काही उपाय सांगू शकता का, किंवा काहीतरी असं एक सोल्युशन छोटंसं की काही लोक करू शकतात? त्याच्यावर सोल्युशन तर आहेत. एक तर गाव पातळीवर आहे आणि दुसरं म्हणजे राज्य पातळीवर आहे. राज्य पातळीवर असं की महाराष्ट्रामध्ये स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे साधारण माझ्या माहितीप्रमाणे 55,000 किलोमीटर आहे. तर त्याच्या हायवेच्या दोन्ही बाजू जर कधी म्हटल्या तर इट गोज मोर दॅन 1 लाख, म्हणजे 1 लाख किलोमीटर आहे. आपण 10 मीटरवर जर कधी एक झाड घेतलं तर 1 किलोमीटरमध्ये दोन्ही बाजूला मिळून 200 झाडं बसतात. तर मग ती 200 झाडं आपल्याला अशी बसवायची आहेत की ज्याच्यापासून शासनाला एक काहीतरी उत्पन्नाचं साधनही राहील, बायोडायव्हर्सिटी मेंटेन होईल आणि बाकी गोष्टी ज्या आहेत त्याही आपल्याला त्याच्यात मेंटेन करता येतील. तर आता तुम्ही जे सांगितलं ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, पण ह्याला आपल्याला कसं राबवता येईल, हे कसं आपल्याला प्रॅक्टिकली करता येईल, हे तुम्ही सांगू शकाल का? बिलकुल, ह्याच्यामध्ये तसं काही कठीण नाही. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, क्लायमेटनुसार नीम हा कोकण पट्टा जर कधी सोडला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नीम आहे, कडुनीम जो आहे तो आहे. मग त्याच्यामध्ये आपण समजा एक त्यातली काही झाडं, साधारण एक 10% झाडं नीम, 10% झाडं करंज, 10% कुसुम, 10% मोहोळ, 10% धुपाची झाडं आणि 10% लक्ष्मी तरू जर कधी, किंवा 5%, तर ही झाली 60% होतात साधारण. ही 60% झाडं जी आहेत ही आपल्याकडची कॉमन आहे, ही देशी झाडं आहेत. आणि त्यात पुन्हा आणखीन एक सलई म्हणून आहे, बोसविलिया सराटा, ही म्हणजे 70% ही झाडं ही झाली. मग 30% तुम्हाला वड, पिंपळ वगैरे जे बायोडायव्हर्सिटीसाठी हवी आहेत. ऑलरेडी ह्या 6 ह्याच्यामध्ये तुमची बायोडायव्हर्सिटी मेंटेन होतेच आहे, तर त्यामध्ये ती तुमची बायोडायव्हर्सिटी मेंटेनही होते. आणि मग ह्याच्यापासून आपल्याला पुढे काय आहे त्याचाही विचार करता येईल. तुम्ही आता जी सगळी झाडं सांगितली ती जर का लावली तर आपल्या शासनाला त्याचा काय फायदा होऊ शकतो? पहा, नीम लावला ना तर नीमला साधारण 6-7 वर्षानंतर निंबोळी येते. सावलीसाठी सुद्धा चांगला आहे, बाकी गोष्टीसाठी चांगला आहे. निंबोळी साधारण एक झाड सुरुवातीला 25-30 किलो 50 किलोपर्यंत निंबोळी मिळते. त्या निंबोळीचं आपण जर कधी तेल काढलं तर आज तेलाला परदेशामध्ये प्रचंड मागणी आहे. हे फार्मामध्ये किंवा युरियाला नीम कोटेड वगैरे करण्यासाठी, म्हणजे एक्सपोर्ट पोटेन्शियल भरपूर आहे. तसं त्याच्यात फार्मामध्ये वापरला जातो, पेस्टिसाइडमध्ये वापरला जातो, म्हणजे इन्सेक्टिसाइडमध्ये. त्यानंतर करंज ऑइल हे फार्मामध्येही जातं, इन्सेक्टिसाइडमध्येही जातं आणि अरोमाथेरपीमध्येही जातं. तर कसं करंज आहे. कुसुम हे एक वेगळं वैशिष्ट्य असलेलं झाड आहे. कुसुमचं झाड दिसायलाही सुंदर आहे. कुसुमच्या ज्या बिया आहेत त्याच्यापासून तेल काढलं जातं, ते फार्मामध्ये वापरलं जातं. आणि याचं सगळ्यात दुसरं मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर लाखेची किडे जर कधी सोडले तर उत्कृष्ट प्रकारची लाख यातून मिळते. आणि हे फार कमी लोकांना माहिती आहे की लाख उत्पादन करणारा भारत हा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे आणि सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे. लाख फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही जर कधी विदर्भामध्ये गेलेत, गडचिरोली म्हणा किंवा त्या भागामध्ये, तर हायवेला असे मोठे मोठे तराजू ठेवलेले असतात. ते आदिवासी लोक लाख गोळा करून आणतात, त्या ठिकाणी ते ठेवतात, मोजतात आणि ते लगेच लोक त्याला पैसे देतात. एक्सपोर्टसाठी फार चांगली. याच्यामध्ये जर कधी व्यवस्थित प्रोसेस केली तर ही लाख कुठे वापरली जाते माहितीये का? चॉकलेटला शायनिंग, म्हणजे फूड ग्रेड सुद्धा याच्यामध्ये इडेबल पण करता येते, पण त्याची एक प्रोसेस आहे, ती वापरली तर हे कुसुम म्हणजे हे आहे, म्हणजे उत्पन्नाची साधनं सांगतोय. करंजचं ऑइलही हे जातं. त्याच्यानंतर कुसुम झालं. सलई, बोसविलिया सराटा जो आहे याचा जो डिंक हा गुगुळासारखा डिंक आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे, पण दुर्लक्षित झालेला वृक्ष आहे.
बरोबर. याचा जो डिंक आहे आयुर्वेदामध्ये वातविकार वगैरे जे आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पूर्वी फकीर लोक बघा विस्तवावर थोडीशी हा. पावडर टाकायची आणि हा. ते मोरपिसाचा पंखा हा. फिरवला की दुकानामध्ये इतका सुगंध यायचा. म्हणजे तो आहे, हा धुपातला एक प्रकार आहे. अच्छा. तो आहे, यापासूनही आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. तिसरा आला मोह. तर मोहाचं जे आहे मोहाचं तेल हे एडिबल आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. बरं, ही झाडं लावली तर यांना पेस्टिसाईडची गरज नाही, कुठली इन्सेक्टिसाईडची गरज नाही. मोहाची फुलं जी आहेत ही दारूसाठी बदनाम झालेली आहेत. पण त्यापासून चॉकलेट, लाडू वगैरे बाकी पदार्थ होतात. अच्छा. हा, आता पूर्वी शासनाचे काही कडक नियम होते, आता त्यांनी बऱ्यापैकी शिथिल केलेले आहेत. आपणही आज मोहाची फुलं घरामध्ये वाळून साठवून ठेवू शकतो. तर मोहाची फुलांचं उत्पन्न आहे. मोहाचं जे बी येतं त्याला हा. टोळंबी म्हटलं जातं. टोळंबीपासून तेल काढून ते जर कधी फिल्टर केलं तर ते आपल्याला ते एडेबलमध्ये. आणि माझ्या माहितीप्रमाणे इकडे जो आदिवासी पट्टा आहे, इकडे म्हणा किंवा विदर्भामध्ये वगैरे जे आहेत ना, त्या ठिकाणी सर्रास याचं ही लोक हे तेल वापरतात, मोहाचं तेल. त्यांच्याकडे लाकडी घाणे आहेत, त्या घाण्यावर ते तेल काढतात आणि ते वापरतात. राळ हा एक धुपातला प्रकार आहे. हा सुद्धा त्याला एक 6-7-8 वर्ष झालीत की त्याला खाच मारली की यापासून तो डिंक मिळतो, सलईसारखाच. शोर्या रोबुस्टा म्हणून आहे, तर सलईसारखाच हे मिळतो. तर तोही उत्पन्नाचं त्यालाही एक्सपोर्ट चांगला आहे. सलईचा जो डिंक आहे त्यालाही एक्सपोर्टसाठी पोटेन्शियल चांगलं आहे. आणि हा राळचं एक वैशिष्ट्य असं आहे, राळाला जे फळ येतं त्याला आपण साल बटर म्हणून मागणी आहे चांगली. अच्छा. म्हणजे इडेबल आहे. बरोबर. साल बटर म्हणून जे आहे त्यालाही चांगलं पोटेन्शियल आहे. आणि यापासून जे बी निघतं त्या बियाला सुद्धा त्यापासूनही तेल निघतं. आणि ते ऑइल जे आहे ते मिठाईसाठी वापरलं जातं. अच्छा. आणि ओरिसा गव्हर्नमेंटनी याचा MSP डिक्लेअर केलेला आहे ह्याच्या बियांचा. म्हणजे त्या ठिकाणी यांची जंगलं आहेत. हा. ओरिसा, छत्तीसगडमध्ये याची जंगलं आहेत. पण बाहेर हा दुर्लक्षित झालेला प्रकार आहे. फक्त ही मागणी केव्हा येते माहिती आहे का, ही काही नक्षत्रांची झाडं आहे, नक्षत्रवाली ही मागतात ही झाडं. त्यानंतर येतं लक्ष्मी तरू. हा हे म्हणजे देशी झाड नाही, याच्यामध्ये नर मादी मेल फिमेल आहेत. पण याचं जे सीड येतं त्यापासून जर कधी ऑइल काढलं तर इट कॅन बी कन्वर्ट इन इडेबल ऑइल. हा, म्हणून तो एक आहे. पुढचा आहे तो पळस आहे. पळसाची जी आहेत फुलंही तुम्हाला वापरली जातात किंवा त्यालाही मागणी आहे. पण पळसावर सुद्धा लाखीचे किडे आपल्याला सोडता येतात आणि त्यापासूनही लाख मिळवता येते. मग आणखीन राहिले मग रिठा आहे, मग वड आहे, पिंपळ आहे. बायोडायव्हर्सिटीसाठी तुम्ही बाकी लावू शकतात. आता 6 ते 7 वर्ष झाल्यानंतर जर कधी एक 25 किलोमीटरचा एरिया शासनाने टेंडर आउट केला तर काय होईल, कारण ते तिथून जमा करतील, त्याचं ऑइल काढतील. बरोबर. तेल काढल्यानंतर जो केक आहे ते ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून वापरला जातो. बरोबर. आज आपण म्हणतोय की नाही आपल्याला सेंद्रिय शेती करायची, सेंद्रिय शेती, पण सेंद्रिय मटेरियल आहे कुठे? दोनच, एक तर कंपोस्ट आणि शेणखत. बरोबर. आता गुरं नसल्यामुळे शेणखतही कमी झालंय आणि कंपोस्ट करायला तेवढा हे चान्सही नाहीये. कंपोस्ट करायला तेवढा पालापाचोळा जमा करून कुजून. तर हे जे आहे, आता एक उदाहरण जर कधी घेतलं आपण, मोहाचं घेतलं तर मोहाचं एका झाडाला साधारण 50 किलो तुम्हाला बी मिळू शकतं चांगल्या वाढलेल्या. अच्छा. आणि 40% तेल म्हटलं तर 20 लिटर तुम्हाला तेल मिळेल, 20 किलो. तर मला सांगा, आपण जर कधी एका याला किलोमीटरला एक झाड लावलं तर 1 लाख किलोमीटर मध्ये किती आली? 1 लाख झाड. आणि एका झाडापासून 20 किलो तेल, किती तेल झालं? 20 लाख. 20 लाख. हो, पण मग ह्याच्यामध्ये एका किलोमीटर मध्ये ज्यावेळेस आपली 200 झाडं बसतायत दोन्ही बाजूनी, तर त्याच्यामध्ये 10% झाडं लावलीत तर म्हणजे 10 लाख झाडं इंटू 20 म्हणजे इतकं ऑइल मिळेल. आणि तेवढी केक जो आहे तो मिळू शकतो. आता याच्यामध्ये आणखी काही उत्पन्नाच्या ह्याच्यामध्ये स्रोत आपल्याला त्या ठिकाणी उभे करता येतात, फक्त एरिया वाईज आहे.
आता हेच जर कधी आपण कोकण एरिया जर कधी धरला तर याच्यामधली काही झाडं त्या ठिकाणी नीम येणार नाहीये, करंज एक वेळेस येतो, कुसुम जरा जड जातं, मोह येतो, राळ येते, नंतर मग रिठा वगैरे येतं. मग या ठिकाणी उंडी, ज्याला सुलतान चाफा म्हणतो, तो ये, त्यापासून जे तेल निघतं त्याला फार्मामध्ये प्रचंड मागणी. अरोमा थेरपीसाठी ते तेल कपाळाला लावलं, समजा डोकेदुखी असलं तरी तुमचं डोकेदुखी कमी होते. याची आणखीन एक दुसरी प्रोसेस आहे, ज्याला जर कधी आपण कोल्ड एक्स्ट्रॅक्टनी जर कधी ऑइल काढलं तर त्याला एक्सपोर्ट पोटेन्शियल भरपूर आहे. ओके. बरं, या व्यतिरिक्त आणखीन म्हणजे असं जवळजवळ 90 ते 95% जे सीड येतात झाडांपासून त्यापासून ऑइल निघतं. हे फार कमी. आणि हे ऑइल कुठे वापरलं जातं? वंगण, नंतर तुमचं वॉर्निश, आणि सगळ्यात जास्त म्हणजे याचा जो वापर आहे सोप इंडस्ट्रीसाठी. ओके. पण हे आपल्याकडे जे आज आपण पाहतो आहोत हे अतिशय दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या भागाकडे कुणीच लक्ष दिलेलं नाही. हेच जर कधी काही गाव पातळीवर केलं की त्यांच्या गावाचे जे रोड आहे किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी गावात एक छोटासा व्यवसाय सुद्धा उभा राहू शकतो. बरोबर. आता याच्या पुढचा भाग असा आहे की आपण हा कोस्टल हायवे जर कधी धरला, हा तो 500-700 किलोमीटरचा असेल आणि त्याला आपण 2-2 किलोमीटरवर जर कधी बांबू लावला, कारण बांबू हा कोकणाला मिळालेली देण आहे, तर 5 वर्षानंतर हा बांबू कट करायचा आणि हा बांबू कट केल्यानंतर त्याचा उपयोग माहितीये काय? सीएनजी. अच्छा. सीएनजी म्हणजे त्या ठिकाणी सीएनजी तयार होतं, ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड निघतो, जो आपण थम्सअप पेप्सी मध्ये नाही का ते उघडल्यावर फस आवाज येतो, त्यांना त्याची रिक्वायरमेंट आहे. आज आपल्याला जे आपण फ्युएलसाठी म्हणून आज जे तरसतो आहोत किंवा हे करतो, तर त्याला हा एक चांगला पर्याय आहे. साधारण 25 ते 50 किलोमीटरला हायवेच आहेत, दोन्ही बाजूनी 2-2 मीटरवर लावून दिला, 4 वर्षानंतर तोडत जा, क्रश करायचा, त्याचा पानं, वाकड्या फांद्या सगळं सगळं चालतं. त्याला डायजेस्टर मध्ये टाका, डायजेस्ट होईल, त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची जी प्रोसेस आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त आणखीन उत्पन्न म्हणजे कार्बन क्रेडिट. हे जर कधी झालं तर तुमचं बायोफ्युएल तयार होत, म्हणजे सीएनजी तयार होतो, ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार होतं, कार्बन क्रेडिट मिळतो. मग शासनाला याच्या व्यतिरिक्त आणखी काय हवंय? म्हणजे लागवडीसाठी जेवढा खर्च येतो किंवा ते मेंटेन करायसाठी जो खर्च येतो, पुढचं त्याला ते जर कधी त्यांनी ते टेंडर काढलं तर त्यांनी ते त्यांना हे दिल्यावर त्याच्यानंतर ते मेंटेनही करतील आणि शासनाला काहीतरी रिव्ह्यूही देतील ना. बरोबर. आपण शोभेची झाडं लावतो, तुम्ही सांगा रस्त्यावर गाडी चालवताना तुम्ही रस्ता पाहाल का ती झाडं पाहाल? त्यामुळे अशा याच्यावर यातही आता परिस्थितीनुसार किंवा त्या त्या विभागानुसार काही चेंजेस होऊ शकतात, पण यावर माझ्या माहितीप्रमाणे खूप दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे याच्यावर कुणीतरी याच्यावर पुढाकार घ्यावा आणि याला कुठेतरी स्ट्रीमलाईन वगैरे जर कधी केलं तर फायदा भरपूर आहे. आता कोकणामधली जी लिस्ट आहे, मोह आहे, तिथं राळई येते, सलई आहे, उंडी हा तिथला एक चांगला प्रकार आहे, सुलतान चाफा म्हणून आपण ऑर्नामेंटल म्हणून हे झाड लावतो, करंज आहे, ऊद आहे, रिठा आहे, पळस आहे, त्याच्यानंतर लक्ष्मी तेरू आहे, बांबू आहेत. ह्या प्रजाती जर कधी लावल्या तर ह्या सगळ्या देशी आहेत ना. बरोबर. बायोडायव्हर्सिटी मेंटेन होते, ऑइल मिळतं, त्याचं ऑइल केक म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर मिळतं आणि कार्बन क्रेडिटही घेऊ शकतात. बरोबर. तर हे असे पर्याय आहेत. त्यामुळे यावर जर कधी आणि गाव पातळीवर जर कधी त्यांनी जर कधी हे केलं तर गावामधलं काहीतरी एक 5%, 2%, 5-25 मुलं त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा एक उद्योग मिळू शकतो. शाळेतले मुलं जे सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, यात बहुतेक सीड जे आहे हे समर व्हेकेशन मध्ये येतं, तर ते सीड गोळा करायचं तिथल्या म्हणजे जे काही मजूर असतील किंवा काही जी मंडळी असेल त्यांना ते एक त्याचं एक कलेक्शन केलं तर त्याची काहीतरी एक उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. असे बरेच प्रकार आहेत. तर या पद्धतीने कुणीतरी प्रयत्न करावे ही आपली म्हणजे प्रांजळ इच्छा आहे. धन्यवाद.